नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तर तुम्हाला वाटत असेल सकाळी सकाळी हे काय करते मी, तर मी आज माझ्या केसांची जी हालत बघितली सकाळी उठल्यावर, की केस एकदम रफ झालेले आहेत, एकदम शायनी पण दिसत नव्हते आणि एकदम कसे तरी फ्रीजी दिसत होते. तर मला याच्यावर काहीतरी उपाय हवा होता. माझ्याकडे एक ऑप्शन होता, ते म्हणजे हिमालयाचं प्रोटीन क्रीम. हिमालयाच्या प्रोटीन क्रीमबद्दल मी यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण 2-3 वर्षांपूर्वी. तर मी तो व्हिडिओ बघून हे क्रीम आणलं होतं आणि मी लावल्यानंतर मला खूप फरक जाणवला होता. ॲक्च्युली ना, केसांना कलर केल्यानंतर केस डॅमेज होतात हेच खरं आहे. मी कलर केल्यानंतर पुन्हा एकदाही स्पा केला नाही, त्यामुळे केसांना म्हणजे केसांची शाईन कमी झाल्यासारखी मला जाणवायला लागली आणि रफ आणि फ्रीजीसुद्धा असे आपल्याला हाताला रफ लागतात ना, तसे लागायला लागले होते. तर म्हटलं चला सध्या आता जेव्हा आपण स्पा करू तेव्हा करू, पण सध्या काहीतरी ऑप्शन पाहिजे म्हणून मी हे हिमालयाचं प्रोटीन क्रीम वापरून बघत होती आणि बरेच वर्ष झाले मी पुन्हा वापरलं नव्हतं. म्हटलं पुन्हा एकदा ट्राय करूया. खरं तर मी काही ना काही जुगाड करत असते. तुम्ही बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये बघत असतात की मी काही ना काही लावत असते. कधी अंडं लावते ते कधी काय, जेव्हा मला जे मूड होईल त्याप्रमाणे. कधी कधी दह्यामध्ये लिंबू टाकून लावते. तर माझं चालूच असतं काही ना काही, कारण मला केसांना असं वाटतं की भरपूर शाईन असली पाहिजे आणि केस एकदम मॅनेजेबल आणि फ्रीज फ्री असले पाहिजे. तर हा एक छान ऑप्शन आहे. तुम्हाला जर इन्स्टंट केसांवर अशी शाईन हवी असेल, कुठे काही कार्यक्रमाला जायचं असेल, लग्न असेल किंवा कोणतंही फंक्शन असेल आणि तुम्हाला जर इन्स्टंट शाईन हवी असेल केसांना, तर तुम्ही हे क्रीम नक्की ट्राय करून बघा. आणि किंमतसुद्धा कमी आहे, खूप जास्त महाग नाही आहे. मला वाटतं 100 रुपयाला एक छोटे, आता मी तुम्हाला जो डबा दाखवला तो 100 रुपयाचा आहे आणि कोणत्याही मेडिकलमध्ये अवेलेबल होतो. फक्त हिमालयाचा प्रोटीन मास्क असं त्यांना सांगायचं, तर ते आपल्याला ते देतात अवेलेबल करून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतःसुद्धा हे घरीच व्यवस्थित लावू शकतो. आधी फक्त केसांना थोडंसं पाणी स्प्रे करायचं आणि मग त्यानंतर एक एक असे केसांचे छोटे छोटे पार्ट्स करून त्यानुसार आपण स्ट्रोकमध्ये व्यवस्थित अप्लाय करायचं, जसं सलॉनमध्ये करतात तसंच. आणि हे लक्ष ठेवायचं की खाली टिपला सुद्धा, म्हणजे माथ्यापासून खाली टिपपर्यंत आपण व्यवस्थित क्रीम सगळीकडे लागलं गेलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. कारण मोस्टली आपले केस जे असतात ते सगळ्यात जास्त फ्रीजी खालीच जे असतात, खालचे जे केस असतात तेच असतात. मुळाचे आणि तळाचे जे केस असतात ते कमी फ्रीजी असतात आणि जे केसांचे टीप असतात ते जास्त फ्रीजी झालेले असतात. तर तिथे व्यवस्थित क्रीम लावायची. तर बघा, एवढ्या कष्ट केल्यानंतर आता माझे केस लावून झालेले आहे पूर्ण केसांना. आणि मग मी आता केसांना एक रबर बो बांधलेला आहे. आणि हे सगळं करता करता माझ्या कानामध्ये कॉर्ड्स होते, कारण मी गाणे ऐकत ऐकत करत होती. मला एकटीला खूप बोर होतं अशी कामं करायला. तर हेअर वॉशनंतर हे बघा, तुम्ही माझा रिझल्ट बघू शकता केसांचा. केस एकदम मॅनेजेबल, स्मूथ आणि शायनी दिसत आहेत. थोडेसे ग्लॉसी दिसायला लागतात केस. ज्यांचे ऑइली आहेत त्यांनी थोडा विचार करून हेअरवर अप्लाय करा, कारण माझे केस खूप जास्त ड्राय आहेत म्हणून मी हा हेअर मास्क यूज करते. ऑइली केसांवाल्यांसाठी मी रेकमेंड नाही करणार. तुम्ही आधी टेस्ट करा थोडेसे केसांना आणि मग तुम्ही यूज करून बघा. माझे खूप जास्त ड्राय आणि फ्रीजी हेअर आहेत, तर ज्या मैत्रिणींचे ड्राय आणि फ्रीजी हेअर आहेत त्यांनी बिनधास्त डोळे झाकून हा मास्क यूज करू शकता आणि खूप इन्स्टंट ग्लो केसांवर येतो. हे बघा, तुम्ही बघू शकता शाईन. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे, कारण आजच्या व्लॉगमध्ये आमच्या एरियाचा जो गणपती आहे, म्हणजे आयरे रोडचा राजा, आमचा मागी गणेशोत्सव मंडळाचा गणपती, म्हणजे आम्हीच त्या मंडळाचा एक महत्त्वाचा भाग आहोत आणि आमचंच ते मंडळ आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा गणपती अतिशय लाडका असा आमचा बाप्पा आहे, ज्याची आम्ही वर्षभर वाट बघत असतो. असं आमचा आयरे रोडचा राजा मित्रमंडळाचा हा गणपती आहे. आणि ह्या गणपतीचं आगमन 31 तारखेलाच झालं होतं, पण मी काही कारणास्तव तो व्हिडिओ पोस्ट नाही करू शकले. तर त्या व्हिडिओचे म्हणजे काही ग्लिम्सचे आहे, छोटे छोटे पार्ट्स आहे जे मी शूट केले होते, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या राजाचं कशाप्रकारे आगमन झालं आणि आम्ही कशाप्रकारे हे गणेशोत्सव जे मंडळ आहे त्या मंडळासोबत आम्ही सगळे मिळून कशा प्रकारे छान मजा करतो आणि गणपतीची सेवा करतो. आरती असते, रोज भंडारा असतो, तर खूप खूप मजा असते. आणि आमच्यासाठी हे 5 दिवस म्हणजे एकदम अविस्मरणीय 5 दिवस असतात, कारण आमच्या जसा आपला घरचा गणपती असतो ना, तसाच आमच्यासाठी हा गणपती आहे. आम्ही असं मानतच नाही की हा मंडळाचा गणपती आहे, इतका स्पेशल असतो आमच्या सर्वांसाठी. तर काही मी त्यातले जे शूट केलेले आहे क्षण, ते व्हिडिओसुद्धा मी ह्या व्लॉगमध्ये घेणार आहे, टाकणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत बघा. ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने भरपूर कार्यक्रमसुद्धा आयोजन केलेले असतात, म्हणजे भजनाचे वगैरे कार्यक्रम असतात.
त्यानंतर ऑर्केस्ट्रा वगैरे सुद्धा आयोजन केलेले असतात. तर मला जसं जमेल तसं छोटे छोटे पार्ट्स मी शूट केलेले आहेत, ते या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड केलेले आहे. तेव्हा तुम्हालाही बघायला खूप मजा येईल. नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आमच्या गणपती बाप्पाचं आगमन व्हायला थोडासा वेळ बाकी होता आणि मी भरपूर गाजर घरी आणून ठेवले होते. भरपूर म्हणजे अर्धा किलोच आणले होते, कारण जास्त आणले ना की मला ते किसायला खूप कंटाळा येतो आणि माझा हात पण प्रचंड दुखतो. मी गाजरचा हलवा बनवू शकते पाहिजे तेवढा, पण मला कोणीतरी तो किसून दिला पाहिजे गाजर, मगच मी तो बनवू शकते. माऊला गाजरचा हलवा खायचा होता. म्हटलं चला सध्या अर्धा किलो का होत नाही. खरं तर ती बोलत होती की भरपूर बनव, पण अर्धा किलोचा सुद्धा इनफ होतो, कारण मी जास्त खात नाही, मी थोडंसंच खाते आणि तीच येता जाता खात असते ती. म्हणजे तिला एकदाच भरपूर खायला आवडत नाही, थोडं 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 दिवसभर खात असते. तर गाजराचा हलवा एकदा बनवला तर 2 दिवस तरी आरामशीर टिकतो. फ्रीजला न ठेवता सुद्धा बाहेर राहू शकतो, कारण आता बाहेर वातावरणात अजून तरी थंडावा आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आज मी तुम्हाला एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे कुकरमध्ये गाजरचा हलवा. आता तुम्हाला तर माहिती आहे की मला खूप जास्त वेळ किचनमध्ये उभं राहून खूप अशा लॉंग रेसिपीज करायला आवडत नाही. तर प्रत्येक गोष्टीमध्ये मी शॉर्टकट बघत असते. तसाच गाजरचा हलवासुद्धा कुकरमध्ये करून बघायचं ठरवलं होतं. आधी एकदा केलं तेव्हा एकदम परफेक्ट झाला. म्हटलं चला आता ह्यावेळेस तुमच्याशी शेअर करायला काहीच हरकत नाही आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे. फक्त आधी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा जो किस आहे आपला जो गाजराचा, तो व्यवस्थित कुकरमध्ये फ्राय करून घ्यायचा. तूप व्यवस्थित टाकून भरपूर लालसर रंग येईपर्यंत फ्राय करायचा. जवळजवळ 15 मिनिटं मी फ्राय केला होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे दूध आणि साखर घालून झाकण लावून घ्यायचं व्यवस्थित हलून, आणि मग त्यानंतर 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपला गाजराचा हलवा जो आहे तो शिजून जातो. पण काय होतं ना, शिजल्यानंतरही पाणी बऱ्यापैकी उरतं. तर हे जे पाणी असतं ते आपल्याला आटवायचं असतं. तर आपण पाणी आटवण्याची प्रोसेसमध्ये कंटिन्यू हलवत राहायचं आहे हलवा, म्हणजे तो बुडाला चिटकणार नाही म्हणून हलवत राहायचा. आणि एकदा तो व्यवस्थित आपल्याला हवा तसा कोरडा झाला की त्यानंतर त्यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकायची आणि त्यानंतर झाला आपला हलवा रेडी होतो. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला हलवा रेडी होतो. त्यानंतर मी लगेच स्वतःची तयारी केली आणि मी सुद्धा रेडी झाले, कारण मला जायचं होतं आगमनासाठी गणपतीच्या इथे. म्हणून मी बघा पटापट 15 मिनिटात रेडी झाले.
मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।